येस, ठीक आहे. स्टार्ट करू आजच्या लेक्चरला. आज आपलं 5th लेक्चर आहे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहे, एक्सरसाइज 4.3 मधले जे रिमेनिंग क्वेश्चन्स आहेत, म्हणजे क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8, हे तीनच क्वेश्चन राहिलेले आहेत एक्सरसाइज 4.3 मधले. ते आज आपण सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, स्टार्ट करायचं लेक्चरला. यस स्टुडंट्स. येस येस, ठीक आहे, स्टार्ट करू. पहा, एक्सरसाइज 4.3 मधला 6th क्वेश्चन, 5th क्वेश्चन आपले प्रिव्हियस लेक्चर पर्यंत कंप्लीट झालेले आहेत. ओके, आज फक्त आणि फक्त आपण 3 क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8. ओके, आणि उद्याच्या लेक्चरमध्ये, उद्याचं लेक्चर लास्ट लेक्चर असेल, म्हणजे या टॉपिकचं लास्टचं लेक्चर असेल उद्याचं. त्यामध्ये फर्स्ट 30 मिनिट्स मी काय करेन, थोडी थेअरी घेईन. ओके, म्हणजे लिनियर इक्वेशन 1 व्हेरिएबल मध्ये जे असतं त्याचे ग्राफ्स कसे असतात ना, ते आपण पाहणार आहे उद्याच्या लेक्चरमध्ये. आणि त्याच्यावरती बेस जो एक्सरसाइज 4.4 आहे, की याच्यामध्ये 2च एक्झाम्पल्स आहेत, नाही का, 2च क्वेश्चन्स आहेत, ते आपण सॉल्व्ह करणार आहे उद्याच्या लेक्चरमध्ये. सो तुम्ही प्रिपरेशन तर करालच, नाही का. जसा टॉपिक कम्प्लीट होईल तशी याच्यावरती टेस्ट घेतली जाईल. टेस्ट कशी असेल, रिटर्न टेस्ट असेल 20 मार्कची, जशी आपण आठवतोय का नंबर सिस्टीमची घेतली होती, पॉलिनॉमियल्सची घेतली होती, त्या टाइप मध्ये ही टेस्ट राहील. ओके, रिटर्न टेस्ट राहील. सो अभ्यास तर चालूच ठेवा तुम्ही, नाही का. उद्याचं लेक्चर झालं की मे बी फ्रायडेला टेस्ट ठेवेन मी. ओके, सांगतो तुम्हाला कन्फर्मेशन, फ्रायडे किंवा मंडे फिक्स टेस्ट राहील तुमची याच्यावरती. उद्या जर पूर्ण व्यवस्थित कंप्लीट झालंच तर मग फिक्स फ्रायडेला टेस्ट राहील. सो स्टडी तर चालू करा तुम्ही. सो स्टार्ट करू आजच्या लेक्चरला. पहा, क्वेश्चन नंबर 6 काय. If the work done by a body on application of a constant force is directly proportional to the distance traveled by the body, express this in the form of equation in 2 variables and draw the graph of the same by using the constant force as of 5 units. Also read from the graph the work done when the distance traveled by the body is, first one is 2 units and second one is a 0 units. पहा, इथे काय सांगितलेलं आहे त्यांनी, आपल्याला एक लिनियर इक्वेशन बनवायचंय. ओके, आणि एक स्टेटमेंट दिलेलं आहे आपल्याला. ओके, थोडी सायन्सशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. पहा, मला सांगा त्यांनी काय सांगितलेलं आहे इथं, की वर्क डन जे असतं, ओके, वर्क डन हे डायरेक्टली प्रपोर्शनल असतं डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द बॉडी. म्हणजे पहा, इथे सांगतो तुम्हाला, कन्सिडर करा की इथे नाही का एक सरफेस आहे, हा एक सरफेस आहे. ओके, या सरफेस वरती मी एक बॉक्स ठेवलाय बरं का, या सरफेस वरती मी एक बॉक्स ठेवलाय आणि या बॉक्सला मला मूव्ह करायचंय, या डायरेक्शन मध्ये मूव्ह करायचंय. ओके, सो मी इथे काहीतरी एक फोर्स लावला त्याला, नाही का, इथे फोर्स लावला. ओके, कन्सिडर करा की 5 युनिट्सचा मी फोर्स लावला. ओके, 5 युनिट्सचा मी फोर्स लावला. 5 युनिटचा फोर्स लावल्यावरती हा ब्लॉक काय झाला रे, डिस्प्लेस झाला. डिस्प्लेस झाला म्हणजे थोडस त्याने डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, म्हणजे तो इथून ना थोडासा पुढे सरकला, असं कन्सिडर करा. ही जी डॉटेड लाईन दिसते ना, ती नंतरची पोझिशन आहे, नाही का, फोर्स लावल्यानंतरची पोझिशन. येस, म्हणजे काय, एखादा बॉक्स जो रेस्टला होता त्याच्यावरती मी फोर्स लावला. फोर्स लावल्यानंतर काय झालं, तो बॉक्स मूव्ह झाला, एक सर्टन डिस्टन्स मूव्ह झाला. पहा, इतकं डिस्टन्स तो मूव्ह झाला. येस, सो यालाच काय म्हटलं जातं रे, वर्क डन. ओके, लक्षात ठेवा, यालाच म्हटलं जातं वर्क डन. वर्क डन म्हणजे काय असतं माहितीये का तुम्हाला, फोर्स इंटू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. फोर्स इंटू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. पाहिलंय का हा फॉर्म्युला सायन्स मध्ये तुम्ही. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड असं असतं. मग त्यांनी क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आपल्याला, इफ द वर्क डन बाय अ बॉडी on application of a constant force is directly proportional to the distance traveled by the body. म्हणजे काय, वर्क डन जास्त असेल, म्हणजे थोडक्यात काय सांगितलेलं आहे की वर्क डन इज डायरेक्टली प्रपोर्शनल. डायरेक्टली प्रपोर्शनलचं हे साइन राहतं, असं राहतं, नाही का, डायरेक्टली प्रपोर्शनल. वर्क डन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, डी म्हणतो मी, नाही का. वर्क डन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. आता डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे काय असतं तुम्हाला सांगतो. कुणाला माहितीये का रे, डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे काय आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे काय, कुणी सांगू शकेल का.
डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे दोघं सोबत इन्क्रीज होता आणि इनव्हर्स प्रोपोर्शन मध्ये एक इन्क्रीज झाला की दुसरा डिक्रीज होतो आणि वाईस वर्सा. येस, करेक्ट करेक्ट. डायरेक्टली प्रोपोर्शनल मध्ये एक जर वाढत असेल तर दुसरा पण वाढतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो नाही का, तुमचा स्टडी हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो तुमच्या मार्क्सला, असं म्हणतो मी नाही का. म्हणजे तुम्ही जितका जास्त स्टडी कराल तितके तुमचे जास्त मार्क्स पडतील. मी असं म्हणू शकतो की हा स्टडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मार्क्स. स्टडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मार्क्स म्हणू शकतो ना. जितका जास्त स्टडी कराल तितके जास्त मार्क्स पडतील, जितका कमी स्टडी कराल तितके कमी मार्क्स पडतील. येस, म्हणजे स्टडी हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे मार्क्सला. ओके, स्टडी वाढला मार्क्स वाढणार, स्टडी कमी झाला मार्क्स कमी होणार. याला म्हटलं जातं डायरेक्टली प्रोपोर्शनल. आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल काय असतं? ओके, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल काय असतं त्याचं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. पहा, असं म्हणतो मी की लॉकडाऊन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द कोविड केसेस. असं म्हणतो मी. काय म्हणतो? लॉकडाऊन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द कोविड केसेस. जितका जास्त दिवसांचा लॉकडाऊन तितक्या कोविड केसेस काय होत जाते? कमी कमी होत जाते. ओके, म्हणजे लॉकडाऊन आहे तर कोविड केसेस कमी कमी होतात. जितक्या जास्त दिवसांचा लॉकडाऊन राहील तितक्या कोविड केसेस कमी 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 होत जातात. लॉकडाऊन जसा उठवला, ओके, लॉकडाऊन जसा फिनिश केला की काय होतात? कोविड केसेस वाढायला लागतात. आलं लक्षात? इन्व्हर्सली प्रोपोर्शनलचं एक्झाम्पल लक्षात आलं तुम्हाला? लॉकडाऊन आणि कोविड केसेस हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. लॉकडाऊन आहे, ठीक आहे, मग कोविड केसेस कमी राहतात. लॉकडाऊन नाहीये, लॉकडाऊन उठवला की लगेच कोविड केसेस वाढतात. मग आपण असं म्हणू शकतो लॉकडाऊन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द कोविड केसेस. बस इतकी गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल. आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असं मेन्शन केलं जातं. याला म्हटलं जातं डायरेक्टली प्रोपोर्शनल. हे असं रिप्रेझेंट केलं जातं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल 1/, नाही का. येस, हा पॉइंट लक्षात आलाय तुम्हाला? युज होईल, पुढे पण युज होईल कायम. येस, समजलंय सर्वांना? हो सर. ठीक आहे. पहा, आता क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. If the work done by a body on application of a constant force is directly proportional to the distance traveled by the body, express this in the form of equation into variables. बस इतकं सॉल्व्ह करून घेऊ आपण. त्यांनी काय सांगितलेलं आहे की हा वर्क डन हे प्रपोर्शनल आहे डिस्टन्स ट्रॅव्हलला, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. वर्क डन हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणजे तुम्ही जितकं जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करेल तो बॉक्स, ओके, तितकं जास्त वर्क डन होईल. जितकं कमी डिस्टन्स करेल तितकं कमी वर्क डन होईल. म्हणजे वर्क डन हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे डिस्टन्सला, असं सांगितलेलं आहे क्वेश्चन मध्ये. मग मी काय करतो मी असं म्हणतो की वर्क डन हे वाय आहे, नाही का. वर्क डन हे वाय आहे. वर्क डन इज इक्वल टू वाय युनिट्स आहे. ओके, वर्क डन हे वाय युनिट्स आहे. ओके, आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड जे आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड हे एक्स युनिट्स आहे. हे एक्स युनिट्स आहे. मग मी असं म्हणू शकतो का रे की वाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एक्स. वाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एक्स. म्हणजे काय? वर्क डन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. यस, इतकं लक्षात आलंय सर्वांच्या? हो सर. पहा, आता पुढची स्टेप काय असते लक्ष द्या. हे डायरेक्टली प्रपोर्शनलचं साइन काढण्यासाठी आणि इथे इक्वल टू साइन टाकण्यासाठी आपल्याला एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो. म्हणजे वाय इज इक्वल टू समथिंग कॉन्स्टंट मी काहीतरी घेईन, नाही का. समथिंग के टाइम्स ऑफ द एक्स असं लिहिन. ओके, काय करायचं असतं सांगतो. हे जे डायरेक्टली प्रपोर्शनलचं साइन काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतो? डायरेक्टली प्रपोर्शनलचं साइन काढायचंय आणि इक्वल टूचं साइन टाकायचंय. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? तर एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो. हा के कॉन्स्टंट, याला म्हटलं जातं के कॉन्स्टंट. ओके, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. मग आपण असं लिहू शकतो की वाय इज इक्वल टू के टाइम्स ऑफ द एक्स. के टाइम्स ऑफ द एक्स. बट मला सांगा इथे हा कॉन्स्टंट म्हणजे काय रे? तो फोर्स आहे. ओके, वर्कडन का होते? कारण त्या बॉडीवरती, त्या बॉक्सवरती आपण फोर्स लावतोय, बरोबर, म्हणून वर्कडन होतंय. म्हणजे इथे फोर्स हा काय आहे? तो प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. म्हणजे वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स असं जर असेल तर मी असं लिहू शकतो ना रे. हा कॉन्स्टंट किती दिलाय आपल्याला? कॉन्स्टंट फोर्स किती दिलाय? 5 युनिट्स. म्हणजे या के ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला? 5 दिलेली आहे. येस, म्हणजे वाय इज इक्वल टू मी असं लिहू शकतो ना 5x. वाय इज इक्वल टू 5x.
लिहू शकतो का रे y इज इक्वल टू 5x? हो सर. बरोबर. मग हेच तर लिनियर इक्वेशन आहे. हेच तर लिनियर इक्वेशन आहे. y इज इक्वल टू 5x मिळालं ना, हे लिनियर इक्वेशन आपल्याला. येस, हेच तर आन्सर आहे, y इज इक्वल टू 5x. येस, किती जणांना समजलं? हँड रेस करा नाही का. येस, बरोबर, सर्वांना समजलंय. ठीक आहे. सर एक डाऊट होता. येस, विचार म्हणून मी. सर तिथे त्यांनी जिथे दिलंय बाय टेकिंग द कॉन्स्टंट फोर्स ऍज 5 युनिट्स, बरोबर. तेव्हा त्यांनी फोर्सच्या युनिट मध्ये दिलंय का त्यांनी मागे जसं मेन्शन केलंय की ग्राफ काढण्यासाठी युनिट दिलंय? येस, युनिट काही असू शकतं नाही का. त्यांना इथं काहीच घेणं देणं नाही की वर्कचं युनिट काय असतं. ओके, त्यांना इथं युनिटशी घेणं देणं नाहीये. त्यांना फक्त इक्वेशन फॉर्म करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. ओके, तसं पाहायला गेलं तर फोर्स युनिट तुम्हाला माहिती आहे काय असतं? न्यूटन असतं, बरोबर ना. येस, फोर्स युनिट न्यूटन असतं. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड त्याचं युनिट असतं मीटर, बरोबर. मीटर मध्ये मोजतो आपण डिस्टन्स, किंवा सेंटीमीटर मध्ये मोजतो. तर वर्क डनचं युनिट पण तुम्हाला माहिती आहे का कोणाला? काय असतं? जूल असतं, जूल. ऐकलाय का हा वर्ड, जूल? हो सर. हा. येस सर. येस, या सर्व गोष्टी तुम्ही सायन्स मध्ये पाहिल्या असतील, बट आपण इथं मॅथ्स पॉइंट ऑफ व्ह्यू न पाहतोय की आपल्याला काय करायचंय, फक्त इथे इक्वेशन रिप्रेझेंट करायचंय. आपल्याला बिलकुल घेणं देणं नाहीये की वर्कचं युनिट काय असतं, ओके, किंवा डिस्टन्सचं युनिट काय असतं, किंवा फोर्सचं युनिट काय असतं. म्हणजे ते त्यांनी ओके, म्हणजे ते त्यांनी 5 फोर्स म्हणून कॅल्क्युलेट करायलाच दिलंय. येस, करेक्ट ना, करेक्ट. ओके. मला सांगा रे, डिस्टन्सचे युनिट किती आहेत रे? खूप सारे युनिट्स आहेत ना डिस्टन्सचे. काय काय डिस्टन्स कशामध्ये मेजर करू शकता सांगा मला तुम्ही. सेंटीमीटर, मीटर. येस, सर्वात छोटे युनिट मध्ये मेजर करू शकता, सेंटीमीटर मध्ये मेजर करू शकता, मीटर मध्ये मेजर करू शकता, किलोमीटर मध्ये मेजर करू शकता, फूट मध्ये मेजर करू शकता, इंच मध्ये मेजर करू शकता, मैल्स मध्ये मेजर करू शकता. इतके सारे सर्व युनिट्स आहेत नुसते डिस्टन्स मेजर करण्याचे. ठीक आहे, बट हा पॉइंट नाही आपला इथे की डिस्टन्स वगैरे काय किंवा त्याचं युनिट काय. आपल्याला काय करायचंय, फक्त जी काय कंडिशन दिली आहे ना त्याच्यावरून एक आपल्याला लिनियर इक्वेशन ऑब्टेन करायचं. कंडिशन काय दिलेली असते आपल्याला, की त्यांनी सांगितलेलं असतं की वर्क हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे डिस्टन्स ट्रॅव्हलला ना, मग असं लिहा आणि असं इक्वेशन मिळवा. मग वर्क जर y युनिट्स असेल आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड जर x युनिट असेल तर y इज इक्वल टू 5x असं इक्वेशन बनेल. येस, आपला आन्सर इथंच कम्प्लीट झालं, y इज इक्वल टू 5x. मग मला सांगा, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड जर 2 युनिट्स असेल नाही का, काय म्हणतोय मी, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड जर 2 युनिट्स असेल तर वर्क डन किती होईल रे? 10 युनिट्स. येस, x ची व्हॅल्यू 2 टाकणार आहे, 10 युनिट्स होऊन जाईल. करेक्ट. मला सांगा, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड जर 0 युनिट्स असेल तर वर्क डन किती होईल? 0. येस, 5 इंटू 0 0. येस, आली गोष्ट लक्षात. हे दोन इक्वेशन्स क्लिअर झाले. हो सर. ठीक आहे, आता याचा ग्राफ प्लॉट करायचा आहे आपल्याला. ग्राफ प्लॉट करू. y इज इक्वल टू 5x हे जे इक्वेशन आपण बनवलं याचा आपल्याला ग्राफ प्लॉट करायचं. करून पाहू नाही का. इथे लिहितो y इज इक्वल टू 5x. चला, पहिली गोष्ट सांगा मला, या इक्वेशनचा ग्राफ ओरिजिन मधून पास होईल की नाही? सर होईल. येस, होईल, बिलकुल होईल. ग्राफ प्लॉट करायचा आहे ना, मी कोणतेही 2 पॉइंट जनरेट करतो. x इज इक्वल टू जर 0 घेतलं तर y इज इक्वल टू काय? येस, सांगा, x इज इक्वल टू 0. y पण 0 येईल. y पण 0 येईल. पुढे पहा, x इज इक्वल टू जर मी 1 घेतलं तर y इज इक्वल टू काय येईल? 5. 5. ठीक आहे, 2 पॉइंट्स मला काफी आहेत नाही का एक लाईन ड्रॉ करण्यासाठी. इथे 0,0 आणि इथे 1,5 या 2 ऑर्डर पेअर्ड काफी आहेत. इथे काय करतो, 0,0 आता ओरिजिन पॉइंट आहे. ठीक आहे, 1,5 x ची व्हॅल्यू 1 असताना, इथे x ची व्हॅल्यू 1 असताना y ची व्हॅल्यू 5 आहे. 1 2 3 4 5. येस, 1 असताना 5 आहे. येस,
हे 2 पॉइंट, या 2 पॉइंट मधून जाणारी मला लाईन ड्रॉ करायची. ट्राय करतो मी स्ट्रेट लाईन ड्रॉ करण्याचा. डिफिकल्ट आहे. स्ट्रेट लाईन ड्रॉ करतोय, या 2 पॉइंट मधून पास होणारी. ठीक आहे, थोडं डिफिकल्ट जाते ड्रॉ करायला. ठीक आहे, समजून घ्या की एक स्ट्रेट लाईन आहे, या 2 पॉइंट मधून जाणारी. हा झाला याचा ग्राफ, हा झाला याचा ग्राफ. येस, आला क्वेश्चन लक्षात आला तुमच्या? हो सर. हो सर. ठीक आहे, पुढे जाऊ का पुढच्या क्वेश्चनला? हो हो सर. येस, तुमचा फेवरेट क्वेश्चन आहे नाही का? या टाईपचं क्वेश्चन आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 7 पहा काय आहे, वाचतो पहिल्यांदा. यामिनी अँड फतिमा, 2 स्टुडंट्स ऑफ क्लास 9 ऑफ ए स्कूल, टुगेदर contributed rupees 100 towards the Prime Minister's relief fund to help the earthquake victims. Write a linear equation which satisfies this data. You may take their contributions as rupees X and rupees Y. Draw the graph of the same. Yes, question काय आहे की 2 फ्रेंड्स आहेत नाही का, यामिनी आणि फतिमा. या दोघी फ्रेंड्स आहेत आणि या दोघींनी मिळून 100 रुपीज कॉन्ट्रीब्युट केलेले आहेत. कशासाठी? की प्राईम मिनिस्टरचा रिलीफ फंड आहे अर्थक्वेक विक्टिमसाठी. त्याच्यासाठी दोघींनी मिळून 100 रुपये दिलेले आहेत. तुम्हाला हे माहित नाहीये बिलकुल यामिनीने किती रुपये दिलेत, फतिमाने किती रुपये दिलेत, हे तुम्हाला माहित नाहीये. बट तुम्हाला ही कंडिशन माहिती आहे की दोघींनी मिळून 100 रुपीज दिलेले आहेत. येस, आता मला सांगा, मी असं म्हणतो की यामिनी हिने X रुपीज दिलेत. किती रुपीज दिलेत? X रुपीज दिलेत. आणि फतिमा हिने Y रुपीज दिलेत. तर मला फक्त हँडरेज करून सांगा याचा आन्सर कोण सांगेल, इक्वेशन काय बनेल? अरे सेम क्वेश्चन पडला, अरे सेम क्वेश्चन पडला. आपण इंडियन क्रिकेटचं एक्झाम्पल घेतलं होतं. शिखर धवन खेळत होता, बरोबर सुरेश रैना होता. दोघांनी मिळून 100 रन्स केल्या होत्या. येस, सानिका सांग ना आन्सर. X plus Y is equal to 100. येस, करेक्ट, बिलकुल करेक्ट, 100% करेक्ट. X plus Y is equal to 100. इतका सिंपल क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. झालं, हेच आन्सर आहे. राईट अ लिनियर इक्वेशन. लिहिलं ना X plus Y is equal to 100. बस थोडस इथं मेन्शन करायचं की हा यामिनीने X रुपीज कॉन्ट्रीब्युट केलेत, फतिमाने Y रुपीज कॉन्ट्रीब्युट केलेत. ओके, सो इक्वेशन बिकम्स, असं थोडंफार लिहायचं नाही का, X plus Y is equal to 100. ठीक आहे, याचा ग्राफ तर तुम्हाला प्लॉट करता येईलच नाही का. ड्रॉ द ग्राफ ऑफ द सेम. हे जे इक्वेशन बनवलं X plus Y is equal to 100, त्याचा ग्राफ बनवा असं म्हटलेलं आहे. बनवू, ठीक आहे. X plus Y is equal to 100. पहा आता मी पॉइंट्स काय घेतोय. X is equal to मी 10 घेतो, Y is equal to काय येईल मग? 90. करेक्ट. X is equal to मी 50 घेतो, Y is equal to काय येईल? 50. 50. ठीक आहे, हा ग्राफ तुम्ही प्लॉट करू शकतो. सांगा पॉइंट्स काय घेऊ मी, स्केल काय घेऊ ते सांगा. ग्राफ्स काल तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, इतके मोठे पॉइंट्स प्लॉट करायसाठी मला स्केलिंग करावं लागेल या ग्राफ्स. मग काय केलं जातं, ग्राफच्या राईट हँड साईडला टॉपला असं लिहायचं असतं बरं का. टॉपला असं लिहायचं असतं की स्केल म्हणून, स्केल असं लिहायचं असतं. हो सर. स्केल वरती काय लिहायचं असतं इथं, एक्स ऍक्सिस वरती काय स्केल घेतलं तुम्ही, तर असं घेतलं की 1 युनिट इज इक्वल टू 10 असं स्केल घेतलं. वाय ऍक्सिस वरती 10 रुपये. येस, हा 1 इक्वल टू 10 असं लिहा.
किंवा इथे वाय ऍक्सिस वरती 1 युनिट इज इक्वल टू 10 असं लिहा. मग नंतर काय करायचं 10 पॉइंट्स प्लॉट करत जायचं की हे 1 युनिट म्हणजे 10 आहे. येस 10 20 30 40 and 50 पर्यंतच जातो एक्स ऍक्सिस वरती नाही का, कारण एक्सचे इनपुट 50 पर्यंतच आहे 10 to 50. वाय वरती 90 पर्यंत जायला लागेल नाही का. ठीक आहे 10 20 30 40 50 60 70 80 and 90 पॉइंट प्लॉट करतो. एक्स 10 असताना वाय 90, एक्स 10 असताना वाय 90, म्हणजे हा इथे पॉइंट आला. येस सेकंड एक्स 50 असताना वाय पण 50 आहे. येस एक्स 50 असताना वाय देखील 50 आहे. येस या 2 पॉइंट मधून जाणारी लाईन ड्रॉ करता येईल तुम्हाला. तो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 100 चा काय असेल ग्राफ असेल. ट्राय करतो मी स्ट्रेट लाईन ड्रॉ करण्याचा. I will try my best to draw it straight. Yes, जमली रे थोडीफार स्ट्रेट जमली. Yes, आला क्वेश्चन लक्षात. हो सर. हो सर. ठीक आहे? अरे लास्ट क्वेश्चनला पोहोचलो मग आपण फार लवकरच. पहा 8 क्वेश्चन नंबर 8 काय म्हटलेलं आहे. इन कंट्रीज लाईक युएसए अँड कॅनडा, युएसए माहिती आहे ना फुल फॉर्म युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका अँड कॅनडा, टेम्परेचर इज मेजर्ड इन फॅरनहाइट, whereas in countries like India it is measured in Celsius. Here is a linear equation that converts Fahrenheit to Celsius. Okay. जसं ना डिस्टन्स मेजर करण्याचं युनिट काय काय असतं मी तुम्हाला आता सांगितलं. जसं आपण ना डिस्टन्स MM मध्ये मेजर करू शकतो, सेंटीमीटर मध्ये मेजर करू शकतो, मीटर मध्ये मेजर करू शकतो, किलोमीटर मध्ये मेजर करू शकतो, फूट मध्ये मेजर करू शकतो, इंच मध्ये मेजर करू शकतो, मैल्स मध्ये मेजर करू शकतो. असे हे डिफरंट युनिट्स आहेत डिस्टन्स मेजर करण्याचे. तसं टेम्परेचर साठी पण बिलकुल एक युनिट नाहीये बरं का. टेम्परेचर काय असं नाही की फक्त डिग्री सेल्सिअस मध्येच युज केलं जातं. टेम्परेचरचे पण युनिट्स आहेत डिफरंट. कोणी सांगेल का मला काय. डिग्री सेल्सिअस तर सर्वात फेमस आहे आपण युज करतो. सेकंड युनिट आहे डिग्री फॅरनहाइट. आता तुम्हाला समजले डिग्री फॅरनहाइट. आणखी एक आहे टेम्परेचर फॅमिलियर आपल्याला, कोण सांगेल का. यस Kelvin. केल्विन. करेक्ट एक्झॅक्ट आन्सर केल्विन. पाहिलं असेल तुम्ही सायन्स मध्ये नाही का टेम्परेचर मेजर करण्याची युनिट्स डिग्री सेल्सिअस, केल्विन, फॅरनहाइट. येस तर इथं काय दिलेलं आहे त्यांनी, इथं फॅरनहाइट स्केल दिलेलं आहे. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे फॅरनहाइट इज इक्वल टू काय असतं 9 divided by 5 टाइम्स ऑफ द डिग्री सेल्सिअस प्लस 32. येस आणखी एक गोष्ट सांगतो बरं का तुम्हाला. मला सांगा आपल्याला टेम्परेचर आलं ना की आपण डॉक्टरांकडे जातो बरोबर. मग डॉक्टर ते आपल्याला थर्मामीटरनी चेक करतात आपल्याला की टेम्परेचर किती आहे. तर ते म्हणतात नाही का अरे 100 आहे तुला टेम्परेचर आहे नाही का, म्हणजे थर्मामीटर रिडिंग दाखवतो 100 आहे. मग ते 100 काय डिग्री सेल्सिअस असेल की डिग्री फॅरनहाइट असेल की डिग्री केल्विन असेल काय असेल कुणी सांगेल का. डॉक्टर जे आपल्याला म्हणतात की हा बॉडीचं टेम्परेचर 100 आहे तर 100 काय असतं ते डिग्री सेल्सिअस असतं. Celsius. फॅरनहाइट. डिग्री सेल्सिअस की डिग्री फॅरनहाइट काय असतं. डिग्री फॅरनहाइट. येस डिग्री फॅरनहाइट असतं रे. डिग्री सेल्सिअस पॉसिबल नाहीये कारण 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे समजतंय का काय तुम्हाला. फील असं करू नका बिलकुल घरी, बट तुम्हाला फील घ्यायचं असेल तर सांगतो. 100 डिग्री सेल्सिअसला वॉटर बॉईल होतं. वॉटर ज्या टेम्परेचरला बॉईल होतं ना बॉईल उकळतं ते टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस असतं. येस म्हणजे ते युनिट बिलकुल म्हणजे आपल्या बॉडीचं टेम्परेचर तर इतकं बिलकुल होत नाही. असं जर झालं तर आपल्या बॉडीतल्या सगळ्या वॉटरचे वेपर होऊन बाहेर पडतील. ओके म्हणजे डॉक्टर जे मेजर करतात ते 100 जे म्हणतात ना ते डिग्री फॅरनहाइट असतं लक्षात ठेवा. ठीक आहे फील वगैरे घेऊ नका नाहीतर टेम्परेचरचा फील घ्यायला जाल 100 डिग्री सेल्सिअस पाणी उकळायला नाही हात घालायला भाजेल वगैरे असं काय करू नका. पण याचा फील घेऊ शकता तुम्ही 0 डिग्री सेल्सिअसचा फील घेऊ शकता.
बर्फ हातात घ्या नाही का, बर्फ हातात घ्या, फील येईल तुम्हाला 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरचा. बरं पॉइंट इथे हा नव्हता, पॉइंट असा होता माझा की आपल्याला युनिट समजले, इतके इतके डिफरंट युनिट्स आहेत. पण मला सांगा ना, एक गोष्ट डिस्कस करतो आणखी तुम्हाला, कॉमन सेन्सची गोष्ट आहे. इन कंट्रीज लाईक युएसए आणि कॅनडा इथं टेम्परेचर फॅरनहाइट मध्ये का मेजर केलं जात असेल रे, आणि इंडियात सेल्सिअस का फेमस आहे? तर कारण तिथं कारण टेम्परेचर कमी तिथे असतं. कोल्ड जास्त असतं. येस, अरे करेक्ट शार्प आहे तुम्ही नाही का, खरंच मानलं तुम्हाला आज मी. येस, युएस आणि कॅनडामध्ये काय असतं, टेम्परेचर खूप लो असतं टेम्परेचर. आपल्या इथं तर तशी कंडिशन नाहीये. आपल्या इथं असं नाही होत की बर्फ वगैरे झालाय नाही का, पॉसिबल आहे, बट ते कुठं नॉर्थ साइडचे जे स्टेट्स आहेत जसे की जम्मू काश्मीर, उत्तराखंड, सिक्कीम, तिथे पॉसिबल आहे. बट नॉर्मल टेम्परेचर हे इंडियातलं किती, एक 30, 35, 40 या रेंज मध्ये राहतो. सो आपल्याला डिग्री सेल्सिअस सुटेबल आहे. बट युएसए आणि कॅनडामध्ये ना टेम्परेचर खूप निगेटिव्ह पण जातं, -5 डिग्री सेल्सिअस, -10 डिग्री सेल्सिअस इतकं निगेटिव्ह जातं. मग त्यांच्यासाठी ना ते फॅरनहाइट फॅमिलियर वाटतं त्यांना. आता ते का, ते पण पुढे पाहू नाही का. ठीक आहे, थोडा क्वेश्चन सॉल्व्ह करू नाही का. आता खूप जनरल डिस्कशन झालं आपलं. In countries like USA and Canada, temperature is measured in Fahrenheit, whereas in countries like India, it is measured in Celsius. Here is a linear equation that converts Fahrenheit to Celsius. मग हे एक लिनियर इक्वेशन दिलेलं आहे की ते काय करतंय, डिग्री सेल्सिअसला कन्वर्ट करतंय फॅरनहाइट मध्ये. मला सांगा 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती फॅरनहाइट असेल? म्हणजे डिग्री सेल्सिअसच्या इथं 0 पुट करा, डिग्री सेल्सिअस आणि डिग्री फॅरनहाइट असे 2 कॉलम करू आपण. येस, 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती फॅरनहाइट होईल? इथे सीच्या इथे 0 व्हॅल्यू पुट करा ना, काय होईल? 32 बरोबर ना. अरे 0 इंटू एनिथिंग काय होईल? 0 होईल आणि राहिलं 32. येस, म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस, थोडस लक्ष द्या, 0 डिग्री सेल्सिअस की जे म्हणजे कुणाचं टेम्परेचर असतं, बर्फाचं टेम्परेचर असतं. ओके, डिग्री मध्ये काय म्हणाल, डिग्री सेल्सिअस मध्ये काय म्हणाल ते 0 डिग्री सेल्सिअस आहे. फॅरनहाइट मध्ये काय म्हणाल ते 32 फॅरनहाइट आहे. आलं का लक्षात? म्हणजे थोडस त्यांना बरं वाटत असेल नाही का, युएसए वाल्यांना 0 डिग्री झालं म्हणजे 32 फॅरनहाइट झालं नाही का, म्हणजे असं निगेटिव्ह नंबर नाही आहेत जास्त. येतंय का लक्षात काय म्हणायचंय? हो सर. ठीक आहे, मला सांगा 40 डिग्री सेल्सिअस, काय म्हणतो मी, 40 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती फॅरनहाइट असेल? येस, 40 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती फॅरनहाइट असेल? सीच्या इथं 40 व्हॅल्यू टाका ना आणि कॅल्क्युलेशन करा. येस, करा. हंड्रेड 104 फॅरनहाइट. पहा बरोबर, 9/5 इंटू डिग्री सेल्सिअसच्या इथे काय सांगितलं तुम्हाला, 40 टाका प्लस 32. हे माहित आहे ना तुम्हाला की 5 8 जा 40 असतं, 5 8 जा 40 असतं. 9 8 जा किती असतं, 72 प्लस 32 किती होईल? 2 + 2 4, 7 + 3 10. गुड, व्हेरी गुड, 104 करेक्ट आहे. समजलंय? ठीक आहे, आता बॅक टू क्वेश्चन येऊ आपण. पहा काय करायचं. Draw the graph of a linear equation above using the Celsius for x-axis and Fahrenheit for y-axis. त्यांनी काय म्हटलंय, हे जे इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे F is equal to 9/5 times of the degree Celsius plus 32, याचा ग्राफ प्लॉट करा. एक्स ऍक्सिस वरती सेल्सिअस स्केल घ्या, वाय ऍक्सिस वरती फॅरनहाइट स्केल घ्या. चला ड्रॉ करू. काय होतं इथे इक्वेशन, काय होतं, फॅरनहाइट इज इक्वल टू 9/5 टाइम्स ऑफ दी सेल्सिअस प्लस 32. याचा ग्राफ आपल्याला प्लॉट करायचा. सांगा रे, लिनियर इक्वेशन आहे की नाहीये?
हो सर आहे. सर आहे आहे. बरोबर. हो कोणते व्हेरिएबल्स आहेत यात दोन? एफ आणि सी. येस, फॅरनहाइट आणि सेल्सिअस, एफ आणि सी हे दोन व्हेरिएबल आहेत. करेक्ट. ठीक आहे, याचा ग्राफ प्लॉट करा म्हटले त्यांनी. इथे एक्स ऍक्सिस आहे, इथे वाय ऍक्सिस आहे. एक्स ऍक्सिस वरती सांगितलं त्यांनी डिग्री सेल्सिअस स्केल घ्या आणि वाय ऍक्सिस वरती सांगितलं त्यांनी डिग्री फॅरनहाइट प्लॉट करा. ठीक आहे, पहा आता कोणतेही दोन पॉइंट्स मिळवायचेत ना. अरे ऑलरेडी आपण मिळवले ना, मगाशी मिळवले. सांगा सी ची व्हॅल्यू जर 0 असेल, सी ची व्हॅल्यू जर 0 असेल तर एफ ची व्हॅल्यू काय येईल रे? 32. करेक्ट. आणि कोणता पॉइंट घेतला होता आपण अगोदर? 40 म्हटलं होतं ना. C ची व्हॅल्यू 40. 104 खूप जास्त होईल ना, मोठं नको घ्यायला. तो प्लॉट करणं आपल्याला डिफिकल्ट आहे. 32 ठीक आहे, करू शकतो प्लॉट नाही का. किती घेत आहे? 10 घ्या ना रे. 10 डिग्री सेल्सिअस, 10 डिग्री सेल्सिअस किती होईल? एफ एफ किती येईल? करा कॅल्क्युलेशन. तुम्ही सांगा आन्सर. सी ची व्हॅल्यू 10 टाका, एफ ची व्हॅल्यू काय ते सांगा. 50. येस करेक्ट, 50. पहा ना रे, इथे जर 10 टाकलं तर काय होईल? 5 2 जा 10 होऊन जाईल. 5 2 जा 10, 9 2 जा 18 आणि 18 प्लस 32 50 असतं. असे कॅल्क्युलेशन होतं. ठीक आहे, प्लॉट करायचे पॉइंट. कोणता पॉइंट आहे पहिला मिळाला? 0, 32 आणि मिळालेला आहे 10 आणि 15. सांगा रे, स्केलिंग करावं लागेल काहीतरी, कारण 32 वाय ला 50 पर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला आणि एक्स वरती 10 पर्यंत पोहोचायचंय. स्केलिंगला थोडंसं डोकं लावावं लागेल आपल्याला. स्केल घ्यायचंय. एक्स ऍक्सिस वरती काय स्केल घेऊ मी? एक्स ऍक्सिस वरती अरे 1 युनिट इज इक्वल टू मी हे घेऊ का? 10 घेऊ का? 10 5 घेतो ना. 5 ठीक राहील. येस, एक्स ऍक्सिस वरती काय घेतो मी? 1 युनिट इज इक्वल टू 5 घेतो. 5 डिग्री सेल्सिअस. एक्स ऍक्सिस वरती कोण आहे? डिग्री सेल्सिअस ना. मग एक्स ऍक्सिस वरती 1 युनिट म्हणजे 5 डिग्री सेल्सिअस घेतो आणि वाय ऍक्सिस वरती काय करतो? 1 युनिट इज इक्वल टू काय घेतो? 5 डिग्री फॅरनहाइट असं म्हणतो. ठीक आहे, इथे 0 आहे. सो इथे 5, इथे 10, इथे 15, इथे 20. काही गरज नाही इतकं, 10 पर्यंत जायला लागेल. आणि इथे काय करावं लागेल? 50 पर्यंत जावं लागेल. बरोबर. 5, 10, 15, 20, 25, 30, 35, बापरे, 40, 45, 50 इथे येईल ना टॉपला. हो समजून घ्या, इथे 50 आहे. मला प्रॉब्लेम काय येतोय? तुम्हाला तर स्क्रीन दिसते व्यवस्थित नाही का, बट मला प्रॉब्लेम असा येतोय की इथे टॉपला असं दिसतं नाही का, यू आर स्क्रीनिंग आणि स्टॉप शेअर. सो मी जास्त वरती जाऊ शकत नाही. So इथे एकदम टॉपला 50 पॉइंट आहे असं समजून घ्या. कारण मी हा बोल ना. सर जर युनिटला 15 घेतलं म्हणजे पर 1 युनिट इज इक्वल टू 50 तर 15 तर चालेल चालेल ठीक आहे, तू म्हणते तसं घेऊया नाही का. हे रफच करतो सर्व. सानिका म्हणते तसंच घेऊ आपण. रफच करतो. 1 मिनिट. काय म्हटली सानिका? 1 युनिट इज इक्वल टू काय घेऊया? 15. वाय ऍक्सिस मध्ये 1 युनिट इज इक्वल टू 15 आणि एक्स ऍक्सिस मध्ये 1 पासून. असं नसतं करायचं बरं का सानिका. मोस्टली असं करायचं नाही जनरली. स्केल एकच घ्यायचं. एक्स ऍक्सिस वरची जितकं स्केल घेशील ना तितकंच वाय वरती घ्यायचं. कारण बघ ना, हे या एका युनिटची जितकी व्हॅल्यू असेल ना तितक्याच या एका युनिटची व्हॅल्यू असेल ना. म्हणजे काय म्हणायचंय मला, तुला समजतंय का? हो सर. कारण तू याची युनिट जर याची व्हॅल्यू जर एक्स ऍक्सिस वरती काय घेत असशील 15
तू म्हणते वाय ऍक्सिस वरती घ्यायचं ना 15 युनिट्स, तर या एका ब्लॉकची व्हॅल्यू 15 झाली नाही का, तर मग याची पण तर बिलकुल 15च व्हायला पाहिजे नाही का, म्हणून असं स्केलिंग करता येत नाही. कळलं? सेमच घ्यावी लागते एक्स आणि वाय ऍक्सिस वरती, कारण या एका ब्लॉकची युनिट, एका ब्लॉकची व्हॅल्यू आहे ना ती, इथे पण तर तोच ब्लॉक आहे, तसाच ब्लॉक आहे, सो त्याची पण सेम ठेवावी लागते. 10 घेतो रे, 10. 1 युनिट इज इक्वल टू 10 घेतो. एक्स ऍक्सिस वरती 1 युनिट इज इक्वल टू 10 डिग्री सेल्सिअस आणि वाय ऍक्सिस वरती 1 युनिट इज इक्वल टू 10 डिग्री फॅरनहाइट. 10 डिग्री फॅरनहाइट. चला आता जमेल, फिक्स 10 आणि इथे काय 10, 20, 30, 40 आणि 50. मला सांगा, सी जेव्हा 0 आहे, ओके, सी जेव्हा 0 आहे तेव्हा एफ किती आहे 32. म्हणजे सी जेव्हा 0 आहे तेव्हा एफ आहे 32. आता या 30च्या वरती कुठेतरी हा पॉइंट असेल, इथे इथे कुठेतरी असेल 2. आणि सेकंड पॉइंट कोणता आहे 10 आणि 15. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू जेव्हा 10 आहे, म्हणजे थोडक्यात डिग्री सेल्सिअसची व्हॅल्यू जेव्हा 10 आहे ना, तेव्हा याची व्हॅल्यू 15 आहे, 50 आहे, 50. सो जमेल का या 2 पॉइंट मधून जाणारी लाईन ड्रॉ करायला जमेल? आय विल ट्राय माय बेस्ट टू ड्रॉ इट स्ट्रेट. ठीक आहे, यस, समजलाय क्वेश्चन सर्वांना? हँड रेज करा एकदा, हो. मग पुढे जाऊ. आता पुढचे तर सिंपल क्वेश्चन आहेत, तुम्ही असे पटपट 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 करावं. यस, टाइम देऊ का तुम्हाला 1 मिनिटाचा? लावा डोकं थोडं. करा सॉल्व हा क्वेश्चन. इफ द टेम्परेचर इज 30 डिग्री सेल्सिअस, व्हॉट इज द टेम्परेचर इन फॅरनहाइट? काहीच हिंट देत नाही ना का, थोडं तुम्ही पण डोकं लावा. पाहू ते इक्वेशन तरी किती जणांच्या लक्षात राहिले नाही का. 88 डिग्री फॅरनहाइट. 88. ठीक आहे, 88 म्हणते सांगा. येस, आणखी कुणाचं डिफरंट आलं असेल तर सांगा. सर माझं 86 डिग्री फॅरनहाइट. हा, माझा पण 86 आहे. 86. ठीक आहे, मलाही माहित नाही रे. पाहतो, पहा. सर मला पण 86 वाटतंय. 86. ओके, ठीक आहे, चेक करतो. काय असतं, फॅरनहाइट इज इक्वल टू 9/5 टाइम्स ऑफ दी डिग्री सेल्सिअस प्लस 32. म्हणजे डिग्री सेल्सिअस मध्ये जे काही दिलेलं आहे ना, त्याचा 9/5 पार्ट करा आणि त्यात 32 ऍड करा, असा मिनिंग होतो त्याचा. तर 30 डिग्री सेल्सिअस म्हणजे सी ची व्हॅल्यू 30 टाका रे. 9/5 इंटू 30 प्लस 32. आता इथे कॅल्क्युलेशन करतो. 5 6 जा 30 असतं, 5 6 जा 30, 9 6 जा 54 आणि 54 प्लस 32 किती असतं, 54 प्लस 32, यस 86. 86 फॅरनहाइट. येस, करेक्ट आहे. 86 आन्सर इज करेक्ट. बट ठीक आहे, करेक्ट दिलं. फास्ट ट्राय केलं नाही का सानिकाने. स्पीड पण पाहिजे आपल्याकडे, बरोबर. पुढचा पण तुम्हीच सॉल्व्ह कराल व्यवस्थित. ते फॅरनहाइट आहे, लक्षात येते. फॅरनहाइट आहे, डिग्री फॅरनहाइट म्हणजे एफ च्या इथं व्हॅल्यू टाकाल ती. विचारलेला आहे सेल्सिअस. यस मृण्मय सांगतो का, हँड रेज केला की अगोदर? हँड आधीपासून रेज आहे, पण माझा आन्सर 35 आलाय याच क्वेश्चनला. 35. ठीक आहे, बिंदास सांगा रे, चुकलं तर चुकलं. जे काय आले ते सांगून टाकायचं. सर 35.
35. ओके, सानिकाचं पण 35 आलं. सर माझं पण 35 आहे. येस, कौस्तुभचं पण 35. 35 वेच. गुड, सर्वांचं सेम आलंय म्हटलं की करेक्टच असेल. ते तुम्हाला स्कूलमध्ये मारतात का रे होमवर्क वगैरे नाही केलं तर? नाही सर. नाही सर, आता नाही, ऑनलाईन. ऑनलाईन ऑफलाईन मध्ये म्हणतोय मी. नाही सर. आम्हाला खतरनाक मारायचे रे, इतकं घाण मारायचे ना आम्हाला. आम्ही 10वी पर्यंत मार खाल्लाय माहितीये का सरांचा, जबरदस्त मारायचे आम्हाला. ती अशी ओली काठी आणून मारायचे, होमवर्क वगैरे नाही ना केला. खतरनाक, ते दिवसच वेगळे होते आमचे. खूप मार खाल्लाय बाबा आम्ही. ठीक आहे. इफ द टेम्परेचर इज 95 डिग्री फॅरनहाइट, व्हॉट इज द टेम्परेचर इन सेल्सिअस? येस, रिलेशन काय? F इज इक्वल टू 9/5 टाइम्स ऑफ C प्लस 32, नाही का? F ची व्हॅल्यू किती टाकतो? 95 देतो टाकून इथं. 95 इज इक्वल टू 9/5 इंटू C प्लस 32. येस, पहिल्यांदा काय करावं लागेल? 32 ला तिकडे जाऊन निगेटिव्ह केलं पाहिजे. म्हणजे 95 मायनस 32 इज इक्वल टू 9/5 टाइम्स ऑफ दी C. किती येईल? 5 मधून 2 गेले 3 राहतात, 9 मधून 3 गेले 6 राहतात. 63 इज इक्वल टू 9/5 ऑफ दी C. तर डायरेक्ट कॅल्क्युलेशन करतोय तर 9 7 जा 63 असत आणि 7 5 जा 35. गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड गाईज. आज खतरनाक रिस्पॉन्स आहे तुमचा सर्वांचा, पॉझिटिव्ह एकदम भारी वाटलं मला. पुढे क्वेश्चन आहे की नाही माहित नाही मला. आहे, करा ट्राय. येस, सर फर्स्ट पार्टचा आन्सर माझं 32 फॅरनहाइट आलं, सेकंड नाही झालं अजून. अरे हे तर अगोदरच सॉल्व्ह केले आपण, बरोबर ना? हा. सेकंड सांगा. डिग्री फॅरनहाइट म्हणजे किती सेल्सिअस असते? फॅरनहाइट आहे, फॅरनहाइट आहे, फॅरनहाइट आहे, फॅरनहाइट आहे. विचारले सेल्सिअस. सर -17/7 बार. -17 बाय 17 बाय डॉट 7 बार, 0.7 बार, अच्छा, -17.7. कॅल्क्युलेशन थोडस हे वाटतंय, फ्रॅक्शन मध्ये वाटतं. हो सर. ठीक आहे, करतो सॉल्व. याचा आन्सर पाहिजे नाही का? कॅल्क्युलेशन जमायला पाहिजे रे व्यवस्थित. टेबल्स पाठ करा, कॅल्क्युलेशनचा स्पीड वाढेल तुमचा.
हो सर, माझा पण फर्स्टचा आन्सर 32 आले आणि सेकंडचं -17.7 बार. 7.5 म्हणतोय का तू? नाही सर, बार. -17.7 बार. बार अच्छा बार करेक्ट. सर माझं पण 12च आहे. 0.7 बार आहे. बार बरोबर ठीक आहे. रॅशनल नंबर आहे, नॉन टर्मिनेटिंग टाईप. हो सर. सर माझं पण तेच येते आन्सर. ठीक आहे, चेक करतो पहा. फर्स्ट वाला तर सिंपल आहे, रिलेशन लिहितोय तो. F इज इक्वल टू 9/5 टाइम्स ऑफ द C प्लस 32. जे काय सेल्सिअस मध्ये दिलंय त्याचं 9/5 घ्या, त्यामध्ये 32 ऍड करा. पण झिरोच आहे रे, सी 0 आहे, झिरोच दिलेलं आहे म्हटल्यावरती काय 0 इंटू एनिथिंग. झिरोच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यावर तो सर्वांना 0 करून टाकतो माहितीये. सो 0 प्लस 32 आन्सर येईल 32. करेक्ट. मग असं म्हणू शकता की 0 डिग्री सेल्सिअस असतं 32 फॅरनहाइट. 32 फॅरनहाइट. येस. आणि सेकंड गोष्ट होती अशी की F इज इक्वल टू पुन्हा लिहितो 9/5 टाइम्स ऑफ दी C प्लस 32. किती होता इथं? F तर 0 होता, इज इक्वल टू 9/5 टाइम्स ऑफ द C प्लस 32. येस. आता पहा, हा 32 इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावरती काय होईल? मायनस होईल. म्हणजे असं लिहू शकतो ना मी, 9/5 टाइम्स ऑफ द C इज इक्वल टू, हा तिकडे घेऊन गेलो, -32 झालं. येस. सो मला असं कॅल्क्युलेशन करावं लागेल, C इज इक्वल टू -32 इंटू 5 डिवायडेड बाय 9. येस, -32 इंटू 5. जर मी रॉंग नसेल तर 1 1 10 असतं, तरी पण करतो बाबा. 5 2 जा 10, कॅरी 1. 5 3 जा 15 16, 160 असतं. येस, आय एम रॉंग. -160 डिवायडेड बाय 9 किती येईल? 9 1 जा 9, राहिले किती रे? 7 राहिले. हा 0 तर इथं आहेच. 9 7 जा 63, 9 7 जा 63, 63 आणि 7 असतात 90 70. सो इथे पॉइंट दिला. पुन्हा 9 7 जा 63, पुन्हा राहिले 7. 9 7 जा 63, पुन्हा राहिले 7. 9 7 जा 63. अरे थांबतच नाहीये. यस, हा एक रॅशनल नंबर आहे की जो कुठे काय होत नाहीये, टर्मिनेटच होत नाहीये. मग असं लिहू शकतो मी 17.7 बार. येस, करेक्ट आहे. सो 0 डिग्री फॅरनहाइट म्हणजे किती असतं? 17.7 बार डिग्री सेल्सिअस. येस, बरोबर आहे सर्वांचं, करेक्ट आहे. मायनस ना रे, मायनस साईन विसरलो ना, बोला ना. ते मायनस साईन विसरलो ना मी, हे मायनस साईन खाऊन टाकलं मी इथे, मायनस. यस, समजलं ना सर्वांना? पुढे जाऊ. हो सर. यस, लास्ट क्वेश्चन सोडून टाका पटकी. Is there a temperature which is numerically the same in both Fahrenheit and Celsius? If yes, find it. म्हणजे अशी कोणती व्हॅल्यू आहे टेम्परेचर की जी डिग्री फॅरनहाइट मध्ये पण तितकीच आहे आणि डिग्री सेल्सिअस मध्ये पण तितकीच आहे? अशी न्यूमेरिकल व्हॅल्यू कोणती असं विचारलंय. येस, थोडं एक्स्ट्राचं डोकं लावायचंय, लावा. एक्स्ट्राचं डोकं लावायचंय, थोडं एक्स्ट्राचं डोकं. विचार करा, सापडेल, नक्की सापडेल.
हिंट लिहितो पहा इथे हिंट. इक्वेशन लिहून घेतो पहिल्यांदा. F इज इक्वल टू 9/5 टाइम्स ऑफ दी C प्लस 32. काय म्हटलेलं आहे? न्यूमरिकल व्हॅल्यू सेम आहे म्हणजेच काय रे, F आणि C सेम आहेत. हिंट दिली नाही का? F जर X असेल तर C पण Xच आहे. हिंट दिली तुम्हाला. F जर X असेल तर C देखील Xच आहे. ही हिंट आहे तुमच्यासाठी. नेक्स्ट स्टेप लिहितो. 9/5 टाइम्स ऑफ दी X, या X ला इकडे घेऊन जातो. मायनस ऑफ X इज इक्वल टू या 32 ला इकडे घेऊन जातो. -32. सर -40 डिग्री फॅरनहाइट आणि -40 डिग्री सेल्सिअस. येस, -40 सर डिग्री. -40. -40. चेक करतो पहा. 9/5 X - X हेच तर सॉल्व्ह करायचं आहे मला. X ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो काय होईल इथे? याच्या डिनोमिनेटरला काहीच नाही म्हणजे 1 असतं आणि हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असतो आपण इथे. क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो इथे काय होईल? 9x इंटू 1 9x मायनस x इंटू 5x डिवायडेड बाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन 5 इंटू 1 5 इज इक्वल टू -32. 9x - 5x किती असतं? 9x - 5x. 4x. Yes, 4x divided by 5 is equal to -32. अरे 4 8 जा 32 असतं. 4 8 जा. अरे एक मिनिट द्या. येस, 4 8 जा 32 असतं. येस, मग x इज इक्वल टू काय? -8 इंटू 5 किती असतं? -40. येस म्हणजे -40 इज द करेक्ट आन्सर. म्हणजे -40 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू काय असतं रे? -40 डिग्री फॅरनहाइट असं असतं. असं होतं एकदा एका पॉइंटला होतं. -40 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू -40 डिग्री फॅरनहाइट असतं. येस, आलंय सर्वांच्या लक्षात? हो सर. कराल व्यवस्थित. हो सर. एक्सरसाइज 4.3 व्यवस्थित सॉल्व्ह कराल. थोडस हो, प्रिपरेशन कराल एक्झाम साठी. फ्रायडेला असेल मे बी एक्झाम. उद्या फिनिश होईल चॅप्टर आपला. एक्सपेक्ट करतो की व्यवस्थित अभ्यास कराल आणि आउट ऑफ काढाल यावेळेस. 20 आउट ऑफ 20 एक्सपेक्ट करतो. सर आमच्या स्कूलमध्ये 17 पासून टेस्ट आहेत. 17 पासून? अच्छा. हो सर. कोणते टॉपिक्स आहेत मॅथ्सचे? नंबर सिस्टम आणि पॉलिनॉमियल. ओके, नंबर सिस्टम आणि पॉलिनॉमियल. सर आमचे 1 जुलै पासून आहेत. ओके, 1 जुलै पासून आहे. ओके,
काय करता येईल मग आपल्याला? थोडीशी रिव्हिजन घ्यायची काय याची, नंबर सिस्टीम आणि पॉलिनॉमियल्सची. ठीक आहे सर. बट 17 ना, आज किती डेट आहे? काय डेट आहे आज? 2 जून ना. मग फ्रायडेची टेस्ट द्या ना, फ्रायडेची टेस्ट देऊन टाका. ओके, नंतर आपण थोडस रिव्हिजनच घेऊ, बरोबर? कारण जास्त पुढे जाण्यात पण पॉइंट नाही, कारण आपले ऑलरेडी 4 टॉपिक्स कम्प्लीट झालेले आहेत. चालेल, नंतर थोडी थोडी रिव्हिजन करायला स्टार्ट करू पहिल्यापासून. ओके हो सर. चालेल. तुमचे फ्रेंड्स वगैरे कोणी असतील स्कूलमध्ये, त्यांना जॉईन करायचं असेल क्लास तर सांगा, त्यांना सजेशन द्या. चालेल, करू शकतात ते पण जॉईन. लेक्चर होणार आहे तुमचं सायन्सचं, मॅम येतील थोड्या वेळ. ठीक आहे, आणखी एक गोष्ट सांगा मला. इथे एक गोष्ट सांगा तोपर्यंत. सांगा मला, डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन जर मला डिग्री केल्विन मध्ये करायचं असेल तर काय रिलेशन आहे? कोणाला माहिती आहे का? सायन्स मध्ये झालेलं आहे सर 273. करेक्ट. काय करायचं असतं डिग्री सेल्सिअस मध्ये? काय करायचं असतं? 273 ऍड करायचं असतं. 273 ऍड करायचं असतं, बरोबर? म्हणजे असं म्हणू शकतो की केल्विन इज इक्वल टू काय असतं? C प्लस 273. ओके, फॅरनहाइट पेक्षा भारी आहे इक्वेशन. K इज इक्वल टू C प्लस 273. सिंपल आहे ना खूप. म्हणजे तुम्हाला असं म्हटलं की 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन असतं, तर आन्सर काय झालं? 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन असतं? 373. बरोबर ना, 273 ना. सी ची व्हॅल्यू 0 टाकतो ना. येस, 273 केल्विन. बट 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती असतं? सी ची व्हॅल्यू 100 टाका ना. 100 डिग्री सेल्सिअस, 100 प्लस 273, 373. येस, 0 डिग्री सेल्सिअसला काय असतो? वॉटरचा बर्फ होतो नाही का, आईस होतो. आणि 100 डिग्री सेल्सिअसला वॉटरचं कन्व्हर्जन वेपर मध्ये होतं. ओके, म्हणून 100 डिग्री सेल्सिअसला म्हटलं जातं बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर आणि 0 डिग्री सेल्सिअसला म्हटलं जातं मेल्टिंग पॉइंट ऑफ वॉटर. ठीक आहे, मग हे पण एक लिनियर इक्वेशन आहे 2 व्हेरिएबल्स मध्ये, ज्यामध्ये व्हेरिएबल्स आहेत K अँड C. ओके गाईज, 5 मिनिटचा ब्रेक घ्या आणि मग जॉईन व्हा. चालेल, सेम लिंक वरती जॉईन व्हायचं. म्हणजे थांबा इथेच, फक्त ब्रेक घ्या. लेक्चर थांबवतो मॅथ्सचं मी. मॅम येतीलच 2-3 मिनिटात, मॅम येतील. ओके गाईज, मी थांबू करे? बाय बाय एव्हरीवन. थँक्यू सर. बाय सर. ओके बाय, थँक्यू सर. सी यू टुमॉरो. लास्ट थँक्यू लेक्चर सर. बाय राहिलं. सर. ओके बाय.